भारतीय जनता पार्टी प्रदेश कार्यालयामध्ये आयोजित या पत्रकार परिषदेमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत। उभाटा गटामध्ये आदित्य ठाकरे विरुद्ध संजय राऊत ही लढत आता थेट बघायला मिळते। आज दिल्लीमध्ये बोलताना संजय राऊत असं म्हणाले की आदित्य ठाकरे यांना कार्याध्यक्ष करणार असतील तर त्याबद्दल मला माहिती नाही, हे निर्णय पक्षामध्ये होतात। मग संजय राऊत तुम्ही पक्षाच्या बाहेर आहात का? आदित्य ठाकरे यांना कार्याध्यक्ष बनवण्याची तयारी उभाटा गटामध्ये सुरू आहे आणि संजय राऊत दिल्लीमध्ये बसून सांगतायत की ही मला पत्रकारांकडून माहिती मिळते। याचा अर्थ स्पष्ट आहे, जनाब संजय राऊत यांचा आदित्य ठाकरे यांना पूर्ण विरोध आहे। आदित्य ठाकरे कार्याध्यक्ष होऊ नयेत यासाठी संजय राऊत यांचा गट कार्यरत आहेत आणि त्यातूनच आदित्य ठाकरे घरी बसतात, आदित्य ठाकरे महाराष्ट्रात फिरत नाहीत, अशा पद्धतीच्या वावड्या पेरण्याचं काम देखील संजय राऊत यांच्या गटाकडनं, त्यांच्या गटातल्या काही खासदारांकडनं दिल्लीमध्ये बसून केलं जातं आणि आदित्य ठाकरे कार्याध्यक्ष होऊ नये ही संजय राऊतांची इच्छा आहे। कारण संजय राऊत यांना स्वतःला पक्षप्रमुख व्हायची इच्छा आहे। उद्धवजी ठाकरे यांच्यानंतर उभाटा गटाची धुरा आपल्याकडेच यावी यासाठी स्वतः संजय राऊत प्रयत्नशील आहेत। त्यासाठी उभाटा गटातला एक गट हाताशी धरून संजय राऊत प्रयत्न करतायत आणि त्यामुळेच आदित्य ठाकरे यांनी परस्पर संजय राऊत यांना न सांगता, संजय राऊत यांना याबद्दल कुठलीही कल्पना न देता कार्याध्यक्ष बनण्याची रणनीती आखलेली आहे। आता हे बघावं लागेल की याच्यामध्ये आदित्य ठाकरे यांचा गट विजयी होतो का संजय राऊत यांचा गट। संजय राऊत असं म्हणतात की तरुण पिढीच्या हाती नेतृत्व देताना सगळ्या गोष्टींचा विचार केला पाहिजे की पुढलं राजकारण तरुणांच्या हातात जायचं। संजय राऊतांचा त्यामुळेच विरोध आहे की आदित्य ठाकरे यांच्या हातामध्ये हा कारभार पडू नये। कारण आदित्य ठाकरे कार्याध्यक्ष झाले तर संजय राऊतांना पुढची खासदारकी मिळणार नाही, संजय राऊतांना पुढचं मुख्य प्रवक्ते पद देखील मिळणार नाही, संजय राऊत यांना उभाटा गटामधलं स्थान कमी होईल। त्यामुळे आदित्य ठाकरे कार्याध्यक्ष होऊ नयेत ही संजय राऊतांची इच्छा आहे। कारण येणाऱ्या 1.5 वर्षामध्ये संजय राऊतांच्या खासदारकीची टर्म संपते आणि संजय राऊतांच्या खासदारकीची टर्म संपल्यानंतर त्यावेळी आदित्य ठाकरे जर कार्याध्यक्ष असतील तर संजय राऊत यांना खासदारकी मिळणार नाही। एवढंच काय, आदित्य ठाकरे यांची इच्छा आहे की संजय राऊत हे उभाटा गटाचे मुख्य प्रवक्ते असू नयेत। त्यामुळं संजय राऊतांचा पत्ता कटला जाणार आहे। त्यामुळेच संजय राऊतांचा या सगळ्या प्रकरणाला विरोध आहे। असं म्हणतात की मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत आणि इतर पालिकांच्या निवडणुकीत आदित्य ठाकरे यांनी उत्तम पद्धतीने काम केले असं नाही, संजय राऊत हे सांगतायत की महापालिका निवडणुकीत आदित्य ठाकरे यांनी चांगलं काम करून देखील सत्ता मिळवता आली नाही। आदित्य ठाकरे यांनी जिल्हा परिषद चांगलं काम मिळून देखील भोपळा फोडता आला नाही। आदित्य ठाकरे यांनी पंचायत समिती निवडणुकीत, जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत चांगलं काम करून देखील एक जिल्हा परिषद किंवा पंचायत समिती निवडून आणता आली नाही। हे चांगलं काम केलं असं सांगायचं आणि लोकांना दाखवायचं की आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वात महापालिका निवडणूक लढली आणि त्यांना अपयश आलं। आदित्य ठाकरेंच्या अपयशावर बोट ठेवण्याचं काम संजय राऊतांनी आजच्या पत्रकार परिषदेमधून केले। आदित्य ठाकरे कसे अपयशी आहेत, आदित्य ठाकरे यांचं नेतृत्व कसं योग्य नाही, आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वातच उभाटा गटाला सातत्यानं पराभूत व्हावं लागतं, हे एक प्रकारे सांगण्याचं काम संजय राऊत यांच्याकडनं केलेलं आहे। त्यामुळे हे आदित्य ठाकरे यांचं कौतुक नाही, तर संजय राऊतांनी सांगितलंय की आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वात यश मिळत नाही। महापालिकेला आदित्य ठाकरे होते, जिल्हा परिषदेला आदित्य ठाकरे होते आणि त्यांच्या नेतृत्वात यश मिळत नाही हे सांगण्याचं, अधोरेखित करण्याचं कामच एक प्रकारे संजय राऊतांनी केलं। संजय राऊतांचं असं म्हणणं आहे की महिलांच्या राजकीय हितावर शिवसेना कधीही आलेली नाही, महिला राजकीय आरक्षणाची स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मूर्तपणे महाराष्ट्रात। महिला आरक्षण विधेयकाला प्रियंकाताई चतुर्वेदी, किशोरीताई पेडणेकर आणि सर्व पक्षीय महिला पाठिंबा देत आहेत। त्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद, मनापासून आभार। कारण महिलांना आरक्षण मिळालं पाहिजे। नारी शक्ती वंदन विधेयकाच्या माध्यमातून महिलांना
लोकसभेमध्ये विधानसभेमध्ये 33% आरक्षण मिळावं यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी ते विधेयक आणलंय आणि महिलांचा सन्मान झाला पाहिजे यासाठी भारतीय जनता पार्टी पंतप्रधान नरेंद्र मोदीजी प्रयत्न करतायत। संजय राऊतांचे आणि बाकी उभाटा गट सर्वच राजकीय पक्ष या विधेयकाला पाठिंबा देतात, त्याबद्दल मनापासून धन्यवाद। कारण किशोरीताई पेडणेकर असतील, प्रियंकाताई चतुर्वेदी असतील यांनी देखील पाठिंबा दिला, परंतु संजय राऊतांनी आपली भूमिका मात्र यामध्ये स्पष्ट केली नाही की संजय राऊतांचा या विधेयकाला पाठिंबा आहे का विरोध आहे, हे मात्र अजून ते सांगायला तयार नाहीत। लोकसभा सदस्यांची संख्या वाढली तर देशात उत्तर आणि दक्षिणेकडे राज्यात वाद निर्माण होऊ शकतो, देशात आग लागली आहे, अराजकता निर्माण होऊ शकते असा त्यांनी मतदारसंघ वाढल्यामुळे देशात आग लागणार नाही, तर संजय राऊत विरोधी पक्षांमध्ये आग लागलेली आहे। विरोधी पक्षाची अवस्था काय होणार हे येणाऱ्या 29च्या लोकसभा निवडणुकीला कळेल। संजय राऊत तुमच्या बुडाखाली आग लागलेली आहे, कारण तुमच्याकडे एवढी लोक नाहीत। महाराष्ट्रातल्या लोकसभेच्या निवडणुकीला तुम्हाला खासदाराला उमेदवार मिळत नव्हते, विधानसभेच्या निवडणुकीला तुम्हाला उमेदवार मिळत नव्हते। आता येणाऱ्या काळामध्ये 800 खासदार होतील, तेव्हा उभाटा गटाला उमेदवार मिळणार नाहीत याची चिंता संजय राऊतांना आहे। विरोधकांना काँग्रेसना उमेदवार मिळणार नाहीत याची चिंता आहे। त्यामुळं या देशामध्ये आग लागणार नाही, या देशामध्ये अराजकता निर्माण होणार नाही, तर संजय राऊत तुमच्या सारख्या पक्षामध्ये आग लागणार आहे, कारण तुम्हाला साधे उमेदवार देखील मिळणार नाही। अशा पद्धतीची दारुण अवस्था उभाटा गटाची होणार आहे। महाराष्ट्रात 400 आमदार होणार आहेत, मग ते बसणार कुठे? महाराष्ट्राची फाळणी होईल असं संजय राऊतांना वाटतं। संजय राऊत महाराष्ट्राची फाळणी होणार नाही, तुमच्या पक्षाची फाळणी झाली आणि येणाऱ्या काळात तुमच्या उर्वरित उभाटा गटाची देखील फाळणी होणार आहे, त्याच्याकडे लक्ष द्या। महाराष्ट्राची फाळणी केली जाणार नाही। 400 आमदार कुठे बसणार असा प्रश्न संजय राऊतांना पडतोय। मला संजय राऊतांना विचारायचंय, लोकसभेमध्ये आता जवळपास 550 खासदार आहेत, ते 550 आमदार लोकसभेमध्ये बसतात ना, मग महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये 400 आमदार बसायला अडचण काय? देशाच्या संसदेमध्ये जर का 550 खासदार बसू शकतात, चर्चा करू शकतात, देश पुढे घेऊन जाऊ शकतात, तर महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये 400 आमदार एकत्र बसायला अडचण काय आहे? काही अडचण नाही। त्याबद्दलचं इन्फ्रास्ट्रक्चर, नवीन विधान भवन सगळं काही 2029च्या आधी तयार होईल। सर्व जनता तयार आहे। दर 30 वर्षानंतर डिलिमिटेशन होत असतं, मतदारसंघ वाढत असतात, त्यानुसार मतदारसंघ वाढतात, डिलिमिटेशन होते। तुम्हाला तुमच्या पक्षाची काळजी आहे, ती पक्षाची काळजी करा। तुमच्या पक्षाची फाळणी झाली, तुमच्या पक्षाचे 2 तुकडे पडले, ते तुकडे तुम्हाला सांभाळता आले नाही। तुम्ही महाराष्ट्राच्या फाळणीबद्दल गप्पा करू नका, तो तुम्हाला अधिकार नाही। महाराष्ट्र हा एकसंघ आहे आणि एकसंघ राहील। 5 राज्यात निवडणुका आहेत आणि तिथले खासदार मतदान करण्यासाठी लोकसभेत पोहोचू नये म्हणून केंद्र सरकारने निवडणूक आयोग विशेष अधिवेशन बोलवले असा आरोप त्यांचा आहे। संजय राऊत फक्त काँग्रेसच्या खासदारांनाच निवडणूक आहे का? फक्त विरोधी खासदारांनाच निवडणूक आहे का? भारतीय जनता पार्टीच्या खासदारांना देखील निवडणूक आहे। भारतीय जनता पार्टीचे खासदार देखील निवडणुकीसाठी मैदानात उतरतात, तयारी करतात आणि जिंकून आणतात। त्यामुळे असा बालिश आरोप करण्याच्या ऐवजी थोडासा विचार करायला पाहिजे होता की 4-5 राज्याच्या विधानसभा निवडणुका असल्यामुळे एप्रिल महिन्यामध्ये हे अधिवेशन बोलवलंय। संजय राऊत भारतीय जनता पार्टीकडे निवडणूक लढणारी यंत्रणा आहे ना, भारतीय जनता पार्टीचे खासदार देखील या निवडणुकीमध्ये आहेत। महिलांचं विधेयक संमत झालं पाहिजे, नारी शक्ती वंदन विधेयक आलं पाहिजे आणि यातून महिलांचं आरक्षण आणि ती संपूर्ण प्रक्रिया पूर्ण झाली पाहिजे 2029च्या आधी। त्याच्यामुळे हे अधिवेशन बोलवलेलं आहे। आता फक्त तुमचेच विरोधकांचे आमदार खासदार निवडणुकीत असतात आणि बाकीच्यांना काही काम नसतं असं तुम्हाला म्हणायचं असेल तर तुम्हाला खूप खूप शुभेच्छा। गोरेगावमध्ये आपण जर बघितलं असेल तर ड्रग्ज सेवनामुळे 2 तरुणांचा मृत्यू झाला आणि त्यावर संजय राऊतांनी टीका केली आहे। ते म्हणतात की ड्रग्ज प्रकरणात मुख्यमंत्री तोड का उचलत नाही। गोरेगावमध्ये अतिशय दुर्दैवी घटना घडलेली आहे। अशा पद्धतीनं गोरेगाव सारख्या शहराच्या भागामध्ये ड्रग्जचा पार्टी होत असेल आणि त्यातून तरुणाचा दुर्दैवी मृत्यू होत असेल तर हे अतिशय गंभीर आहे। या प्रकरणामध्ये पोलीस अधिकारी योग्य तो तपास करतील, दोषींवर कारवाई करतील, संबंधितांना अटक करण्याचं काम देखील केले।
देवेंद्रजी फडणवीस असतील यांनी पहिल्या दिवशी सांगितलंय की ड्रग्स बद्दल झिरो टॉलरन्स पॉलिसी आहे. कुठल्याही पद्धतीनं मुंबई असेल, महाराष्ट्र असेल, कुठल्याही शहरामध्ये अशा पद्धतीनं ड्रग्सचा तस्करी होता कामा नये, ड्रग्स विक्री होता कामा नये, हे धोरण राज्य सरकारचं आहे. गोरेगाव मधली घटना अतिशय दुर्दैवी आहे आणि या प्रकरणामध्ये तपास करून कायदेशीर कारवाई केली जातील. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस सक्षम आहेत. मुख्यमंत्र्यांनी कुठं तोंड उघडायचं आणि कुठं कारवाई करायची हे देवाभाऊंना माहिती आहे. संजय राऊत, तुम्ही सांगायच्या भानगडीमध्ये पडू नका. नाशिक, अमरावतीत महिलांवर अत्याचार केल्याप्रकरणी काय कारवाई केली जाते असा सवाल त्यांनी उपस्थित केला. शंका होती. नाशिक असो किंवा अमरावती जिल्ह्यातल्या परतवाडामध्ये असो, दोन्ही ठिकाणी अतिशय गंभीर घटना घडल्यात. नाशिक प्रकरणामध्ये संबंधितांवर कारवाई करण्याचं काम सुरू आहे. अमरावती जिल्ह्याच्या परतवाडामध्ये आतापर्यंत 4 लोकांना अटक केली आहे. परतवाडाचा प्रकार अतिशय गंभीर आहे. काही लोकांनी जाणीवपूर्वक हिंदू माता भगिनींना टार्गेट करण्याचं काम केलंय आणि जाणीवपूर्वक हिंदू महिलांची छेडछाड करून त्यांचे व्हिडिओ प्रसारित करण्याचं काम जिहादी प्रवृत्तीच्या लोकांनी केलंय. या जिहादी प्रवृत्तीच्या लोकांना अटक करण्यामध्ये पोलिसांना यश आले. माझा संजय राऊतांना सवाल आहे, संजय राऊत, नाशिक प्रकरणामध्ये उद्धवजी ठाकरे यांची भूमिका काय आहे? तुम्ही हिंदू महिलांच्या बाजूनी भूमिका घेणार आहात की पुन्हा एकदा औरंगजेबाच्या आणि अफजल खानाच्या दाढ्या कुरवळत बसणार आहेत? याचं उत्तर आधी द्या. नाशिकमध्ये एवढा मोठा प्रकार घडला, अमरावती जिल्ह्यातला एवढा मोठा प्रकार घडला, उद्धवजी ठाकरे यांनी अजून तोंड उघडलं नाही. उद्धवजी ठाकरे का भूमिका घेत नाहीत? या जिहाद्यांच्या विरोधामध्ये आदित्य ठाकरे भूमिका घेणार आहात का? या जिहाद्यांच्या विरोधामध्ये उद्धवजी ठाकरे भूमिका घेणार आहात का? नाशिकचं प्रकरण घडलं, परतवाड्याचं प्रकरण घडलं, आजपर्यंत उबाटा गटाचा एक माणूस यावर बोलला नाही. कारण तुम्हाला ह्या दाढ्यांची मतं पाहिजे, या जिहादी प्रवृत्ती लोकांची मतं पाहिजे आणि या जिहादी प्रवृत्तींच्या लोकांच्या मतांसाठी हिंदू माता भगिनीवरचे अत्याचार देखील तुम्ही मूग गिळून सहन करतायत. परंतु हा महाराष्ट्र आहे, हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे. इथं महिलांवरचा अत्याचार सहन केला जाणार नाही. नाशिकमध्ये देखील कारवाई सुरू आहे, परतवाड्यात देखील अटक सत्र सुरू आहे आणि जे कोणी दोषी असतील त्यांना सोडलं जाणार नाही. किशोरी पेडणेकर यांनी नुकतंच विधान केलं आहे, आदित्य ठाकरे हे राज्य पातळीवर नाही तर देश पातळीवर नेतृत्व करू शकतात. नाही, आदित्य ठाकरे आंतरराष्ट्रीय पातळीवर नेतृत्व करू शकतात. डोनाल्ड ट्रम्प किंवा पुतीन यांच्याऐवजी आदित्य ठाकरे यांना आंतरराष्ट्रीय पातळीवर नेतृत्व करण्याची संधी किशोरीताई पेडणेकर यांच्या मार्गदर्शनाखाली केलं पाहिजे. किशोरीताई मुंबई महापालिकेमध्ये ज्यांना सत्ता आणता आली नाही ते देश पातळीवर काय आंतरराष्ट्रीय पातळीवर देखील आपल्या पक्षाचा झेंडा वाढवू शकतात. आदित्य ठाकरे यांना आंतरराष्ट्रीय राजकारणासाठी, तेही किशोरीताईंच्या नेतृत्वात, आदित्य ठाकरे यांनी उबाटाचा झेंडा अमेरिकेवर, तिकडे इस्रायलवर, इराणवर निश्चितपणे फडकावा. यासाठी आदित्य ठाकरे आणि किशोरीताई पेडणेकर यांना मनापासून शुभेच्छा. नाही, मी त्याच्यामध्ये स्पष्टपणे सांगितलंय की आदित्य ठाकरे कार्याध्यक्ष व्हावेत अशी उद्धवजींची जरी इच्छा असली तरी संजय राऊत आणि त्यांच्या विरोधातला एक गट आदित्य ठाकरे कार्याध्यक्ष होऊ नये यासाठी प्रयत्न करतायत. त्यामुळं उभाटा गटामध्ये एका बाजूला आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे यांचा गट आहे आणि दुसऱ्या बाजूला संजय राऊत यांचा गट आहे. संजय राऊत आज दिल्लीमध्ये असं बोलले की आदित्य ठाकरे कार्याध्यक्ष होणार आहेत, याची माहिती मला पत्रकारांकडनं मिळाली. याचा अर्थ उभाटा गटामध्ये नेमकं काय सुरू आहे हे आपल्याला लक्षात येते. उभाटा गटामध्ये संजय राऊत विरुद्ध आदित्य ठाकरे असे 2 गट स्पष्टपणे पडलेले आहेत. येणाऱ्या काळात हे भांडण आणखी चव्हाट्यावर येईल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट. Thank you.